आता आपण डॉक्टर अमर द्विवेदी सर मी यांना विनंती केली की त्यांनी नीमा ठाणे शाखेविषयी थोडी माहिती द्यावी. डॉक्टर अमर द्विवेदी सर. Thank you, Vishnu Bhavane sir. It's my privilege to be here to host this NEMA State Executive Body meeting year 2014. On behalf of President Dr. Suresh Pandit, who is not there due to some unavoidable circumstances, I welcome you all, sir. सर्वप्रथम ह्या प्रोग्रामचं आम्हाला यजमान पद मिळालं आणि शैलेश निकम सर, जुमले सर, पाटील सर या सगळ्या लोकांनी आम्हाला हे आमचं आतिथ्य स्वीकार केला, यासाठी मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. टू ब्रीफ दी सक्सेस स्टोरी ऑफ ठाणे नीमा ब्रांच किंवा मोदींच्या भाषेमध्ये प्रोग्रेस रिपोर्ट मी थोडक्यात इथे वाचून दाखवतोय. टू बी प्रिसाइज, ही ब्रांच जवळपास मुंबई ब्रांच सुरू झाल्यानंतर लगेच सुरू झाली लेट 50s 1950s अँड दी फाउंडर्स वर डॉक्टर M.V. पारिक अँड डॉक्टर माधव जोशी अँड दोज पीपल आणि लेट माधव जोशीजी. त्यावेळेला त्या लोकांनी 10 ते 12 लोकांची एक कार्यकारी बनवून इथे नीमाची शाखा सुरू केली. हे त्यावेळचे 10-12 लोक म्हणजे आजचे 10,000 मेंबर पकडा, बिकॉज इन 1950 इन ठाणे देअर वर हार्डली 50 डॉक्टर्स. त्या लोकांनी जवळपास 1970 पर्यंत हे सुरू ठेवलं त्यांचं कार्यक्रम. 1970 नंतर दुसरी पिढी आली, डॉक्टर निगळे, डॉक्टर छाजेड या सगळ्या स्टालवार्टनी 1990 पर्यंत शाखा तशीच सुरू ठेवली. 90 पर्यंत जवळपास 60 मेंबर होते आपले. त्यानंतर 2005 पर्यंत 70 ते 80 मेंबर झाले आणि त्यावेळेला अगेन लास्ट 20 years डॉक्टर निगळे वॉज हिअर ॲज अ प्रेसिडेंट. अँड मला तो दिवस अजून आठवतो. बेसिकली माय सेल्फ, डॉक्टर बावणे, डॉक्टर पंडित, वी ऑल वर फ्रॉम मुंबई ब्रांच, बट वी आर रिसाइडिंग हिअर अँड प्रॅक्टिसिंग इन ठाणे. तर 15 मे 2011 मला फोन आला सुनील पाटील सरांचा की नीमाची एक मीटिंग आहे, तुम्ही जाऊन अटेंड करा तिथे ठाण्यात. त्यावेळेस ठाणा TDMP म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, त्यांच्या ऑफिसमध्ये ही मीटिंग सुरू होती. अँड आय वॉज टोटली अनअवेअर अबाउट दी एजेंडा ऑफ द मीटिंग. तिथे गेल्यावर असं समजलं की त्यावेळचे जे एक्झिस्टिंग सेक्रेटरी होत्या डॉक्टर पूनम पवार, त्यांनी रिझिग्नेशन दिलं होतं अँड दे वॉन्टेड मी टू टेक ओव्हर दी चार्ज. नंतर माझे सिनियर रजिस्ट्रार डॉक्टर KT पाटील, त्यांचाही फोन आला की तुम्ही तिथे जा आणि चार्ज घ्या. सो इट वॉज लिटल सरप्राईज फॉर मी, कारण मला काहीच माहित नव्हतं. टू बी फ्रँक, त्यावेळेस बऱ्याच लोकांना माहीतच नव्हतं की आपल्याकडे नीमाची ब्रांच आहे ठाण्यामध्ये. दॅट वॉज द फॅक्ट. ओनली 70 मेंबर्स, लास्ट 15 years, नो ऑडिट, नो मीटिंग, नो प्रोग्राम. दॅट वॉज द कंडिशन. त्याच्यानंतर मी तो चार्ज घेतला, पण टेक्निकल जे प्रॉब्लेम होते की वी आर बिलॉंगिंग टू मुंबई ब्रांच, त्यामुळे ठाण्यात कसं यायचं. त्यावेळेला मी तेव्हाचे प्रेसिडेंट मुंबईचे डॉक्टर LG जाधव यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला ट्रान्सफर द्या तुम्ही. बट अगेन माहेर ते सोडायला आम्हाला तयार नव्हते. बट दॅट टाइम डॉक्टर सुनील पाटील सर हॅज युज्ड हिज स्पेशल पॉवर्स अँड ही हॅज ट्रान्सफर्ड अस अराउंड 15 मेंबर्स फ्रॉम मुंबई ब्रांच टू ठाणे. अँड दिस वे वी टूक दी चार्ज. मला जेव्हा चार्ज दिला त्यावेळेला अकाउंटमध्ये 2,000 रुपये आणि 70 मेंबर होते. 2011ची गोष्ट सांगतोय. वी टूक दी चॅलेंज. पाटील सरांनी आमचं रिक्वेस्ट मान्य करून आम्हाला MCIM ची CME दिली. दॅट वॉज दी बेंचमार्क इन प्रोग्रेस ऑफ दिस ब्रांच. अँड आफ्टर दॅट टिल October 2012, say my tenure was around 7 to 9 months. We had 350 members and 2 lakh rupees. जेव्हा मी हे हँडओव्हर केलं माझ्या पुढच्या ब्रांचला, त्यावेळेला 2 लाख रुपये होते आपल्या ब्रांचमध्ये आणि जवळपास 350 मेंबर होते. आजही मला वाटतं आम्ही 40-50 मेंबर नवीन देणार आहोत. वी आर हॅव्हिंग ऑल दी डॉक्युमेंट्स विथ देम.
अशा पद्धतीने माझा कार्यकाल संपला आणि मग त्यानंतर आम्ही इलेक्शन घेऊन डॉक्टर विष्णू बावणे, डॉक्टर पंडित, डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर समीर घोलप आणि जावळे ह्या सक्षम लोकांच्या हस्ते हे सुपूर्द केला. अँड लास्ट 1 year दे आर डुईंग एक्स्ट्रीमली नाईस जॉब. आमच्यासाठी मानाची गोष्ट आहे की या ब्रांचमधून मुंबई डिव्हिजनचा सेक्रेटरी हा पद मिळाला आम्हाला. डॉक्टर बावणे हे सेक्रेटरी झाले. पहिल्यांदाच सेक्रेटरी झाल्यावर त्यांनी आपल्या सिनियर्सना विचारला मुंबई ब्रांचला की मी काय करायला पाहिजे ऍज अ डिव्हिजनल सेक्रेटरी. सो ही गॉट द आन्सर दॅट काहीच करू नका. पोस्ट मिळाली आहे बस 2 वर्ष काढा. बट देन he was very progressive and we started with mass membership drive. आज त्यांनी मुंबई डिव्हिजनच्या अंतर्गत जेवढ्या शाखा आहेत कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे इटसेल्फ, नवी मुंबई, मुंबई प्रॉपर, प्रत्येक याला त्यांनी अपडेट फार्मेकॉलॉजीची लेक्चर सिरीज घेतल्या डॉक्टर बावनेनी ऍज अ डिव्हिजनल सेक्रेटरी. ही इज प्रमोटेड ऑल दोज थिंग. ही हॅज प्रमोटेड टू फॉर्म अ वुमन फोरम सेपरेट. प्रत्येक ठिकाणी ह्या वुमेन फोरमचे खूप चांगले काम सुरू आहेत. अशा पद्धतीने ह्याने आतापर्यंत घेतलाय. नाव दी मेंबरशिप इज अराउंड 400 अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वी गॉट दिस चान्स टू होस्ट दिस फंक्शन हियर. So this was about the success story of Thane. Now again coming to a very important issue. First of all, I would like to congratulate all the office bearers for getting the amendment bill improved. अमेंडमेंट बिल जे 1961चं होतं त्याला परत संशोधन करून आज विधेयक असा पास झाला. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण ह्याच्या आधी हे काय म्हणतो आपण विजयोत्सव सगळीकडे साजरा होत आहे. कोल्हापूरला झाला, आता इथे चिपळूणला झाला. पण कालच माझ्याकडे एक पत्र आला आहे IMAचा. मी तो शेअर पण केला होता. IMAने आपल्यासाठी त्यांच्या डॉक्टर सरडा आणि डॉक्टर जयेश लेले जे सेक्रेटरी आहेत स्टेट ब्रांचचे, त्यांनी एक सर्क्युलर पास केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या दोन्ही बिलांचा विरोध केला आहे. दे हॅव आस्क्ड फॉर रेझिंग फंड्स ऑल ओव्हर इंडिया आणि आपल्या विरोधात ते सुप्रीम कोर्टात आता जाणार आहेत की आपल्याला महाराष्ट्र शासनाने कसं हे परमिट केलं किंवा हे नवीन कानून कसं बनवलं ह्याच्यावरून. सो इट इज नॉट द टाइम टू एन्जॉय द विक्ट्री. स्टील वी हॅव टू फाइट. फाइट मस्ट गो ऑन. एंड टू एंड विथ माई स्पीच एक शायरी बोलना चाहूंगा. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल का मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. सो वी हैव टू कंटिन्यू आवर फाइट एंड विद द ब्लेसिंग ऑफ ऑल स्टालवर्ट हियर. मेहता सर आज 50 सालों से सर्विस कर रहे हैं हमारे नीमा के लिए. नीमा जर्नल इज ड्यू टू रमेश मेहता सर. कदम सर आहेत, सुनील पाटील सर आहेत, प्रेझेंट प्रेसिडेंट सर आहेत, शैलेश निकम सारखे अत्यंत व्हॉट यू से एनकरेजिंग पर्सनॅलिटी. पर्सनली ते प्रत्येक शाखेला फोन करून काय करताय, कसं चाललं आहे ह्या सगळ्या माहिती ठेवतात. टेंभुर्णीकर सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, अँड ऑल अदर ऑफिस बेअरर्स अँड सिनियर स्टालवर्ड्स सर प्रेझेंट हियर. I am sure that with your support and blessings, we are definitely going to win the battle, and all the best for today's